महाराष्ट्र आवाज न्यूज. मालेगाव कॅम्प येथील दूरदर्शन केंद्र परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव शनिवार 25 जुलै रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा, कीर्तन, हरिपाठ, भजन आणि महाप्रसाराचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात सुमारे 25 ते 30 हजार भाविकांनी उपस्थित राहून विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकवला. उत्सवाची सुरुवात पहाटे सकाळी 6 वाजता मालेगाव महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त माननीय रवींद्र जाधव यांच्या हस्ते काकडा आरतीने झाली. त्यानंतर सकाळी 7 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा अभिषेक करण्यात आला. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत पादुका पूजन आणि पालखी मिरवणूक भक्तिभावाने पार पडली. टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलाच्या जयघोषात पालखी मिरवणुकीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दुपारी 12:15 वाजता मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याचे एपीआय पंकज निकम यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. त्यानंतर 12:30 वाजता महाप्रसाराचं वाटप करण्यात आलं. हजारो भाविकांनी महाप्रसाराचा लाभ घेतला. दुपारी 4 वाजता हरिभक्त परायण संजय महाराज पायमोडे यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. सायंकाळी 5:30 वाजता हरिपाठ व भजन तर रात्री 7:30 वाजता महाआरतीने दिवसभराच्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे खैरनार सर, पाटील साहेब, अतुल आबा पवार, बाळू पवार, राजाराम बापू खैरनार, भगवान वाघ, डॉक्टर चव्हाण, पंढरीनाथ वाघ, राऊतबाई, आशाबाई पाटील, मावशी तसेच मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतलात. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मालेगाव शहरासह परिसरातील हजारो विठ्ठल भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. संपूर्ण मंदिर परिसर दिवसभर भक्तिरस, नामस्मरण आणि वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक उत्साहाने दुमदुमून गेला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.